हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनल नॉलेजचा इम्पॉर्टंट MCQs 13 सॉल्व करत आहे. ठीक आहे, जे आहे आपल्याला LDC, UDC, डेप्युटी मॅनेजर आणि क्लर्कसाठी इम्पॉर्टंट राहणार आहे. तसंच रिव्हिजन अकाउंट्स PDF सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना PDF वगैरे पाहिजे असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, तिथे तुम्ही मेसेज करून PDF तिथनं परचेस करू शकता. ठीक आहे, तर आज जो आहे तो आपला 13 MCQs क्वेश्चन्स आहे. तर याच्यामध्ये आपण आज 50 क्वेश्चन्स कव्हर करूया. तर चला स्टार्ट करूया. तसंच ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, वाईल ऑडिटिंग अ बँक विच ॲक्टिव्हिटी पोज द हायेस्ट रिस्क ऑफ मिसस्टेटमेंट इन रिलेशन ऑफ बॅलन्स शीट आयटम. बघा, बँकेच्या लेखापरीक्षण करताना ऑफ बॅलन्स शीट आयटमशी संबंधित सर्वात जास्त चुकीच्या निवेदाचा धोका कोणत्या क्रियेमध्ये असतो? तर आन्सर आहे थर्ड, लेटर ऑफ क्रेडिट अँड गॅरंटी, पत्र व हमी. Next, second, in case of firm providing logistic services, which costing method is best suited? लॉजिस्टिक सेवा पुरवणाऱ्या फॉर्मसाठी कोणती खर्च पद्धत योग्य ठरते? आन्सर आहे थर्ड, सर्व्हिस कॉस्टिंग, सेवा खर्च. नेक्स्ट, थर्ड, अ कॉन्ट्रॅक्ट इज डिस्चार्ज बाय ऑपरेशन ऑफ लॉ व्हेन. कायद्याच्या प्रभावामुळे करार कधी संपुष्टात येतो? आन्सर आहे थर्ड, वन पार्टी लाईज इन पर्सनल कॉन्ट्रॅक्ट, वैयक्तिक करारात एक पक्ष मरण पावला. नेक्स्ट, फोर्थ, एन LLP मस्ट फाइल इन स्टेटमेंट ऑफ अकाउंट अँड सॉल्वन्सी विदिन. एक LLP आपले हिशेब व दिवाळखोरीचे निवेदन किती दिवसात सादर करावे लागते? आन्सर आहे फोर्थ, 180 days फ्रॉम द एंड ऑफ फायनान्शियल इयर, आर्थिक वर्ष संपल्यानंतर 180 दिवसात. नेक्स्ट, फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट क्वालिफाय एज अ डॉक्युमेंटरी एव्हिडन्स अंडर ऑडिट स्टँडर्ड. ऑडिट मानकानुसार खालीलपैकी कोणता दस्तऐवजी पुरावा मानला जात नाही? आन्सर आहे थर्ड, वर्बल स्टेटमेंट बाय CFO चे मौखिक विधान. नेक्स्ट, सिक्स, GST लायबिलिटी इज नॉट अप्लिकेबल इन केस ऑफ. GST देयता कोणत्या परिस्थितीत लागू होत नाही? आन्सर आहे थर्ड, एक्सपोर्ट ऑफ गुड्स, वस्तूंची निर्यात. नेक्स्ट, सेवन, द राईट ऑफ स्टॉपेज इन ट्रान्झिट इज लॉस्ट व्हेन. वाहतुकी दरम्यान वस्तू थांबवण्याचा अधिकार केव्हा संपतो? आन्सर आहे सेकंड, गुड्स रीच द बायर प्रिमायसेस, वस्तू खरेदीदाराच्या ठिकाणी पोहोचल्यावर. नेक्स्ट, एट, वेन ॲबनॉर्मल गेन ऑकर इन प्रोसेस कॉस्टिंग इज ट्रीटेड ॲज. प्रक्रिया खर्चात असामान्य नफा झाल्यास त्याचे कसे हाताळतात? आन्सर आहे सेकंड, ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट, नफ्या तोट्यात वर्ग करण्यात येतो. नेक्स्ट, नाइन्थ, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कॉस्ट नॉन कॅश आयटम. खालील कोणता आयटम रोख नसलेला आहे? आन्सर आहे फर्स्ट, डेप्रिसिएशन, घसारा. नेक्स्ट, 10th, अ चेक डेटेड 31st May प्रेझेंटेड ऑन 1st June इज व्हॅलिड फॉर हाऊ मेनी मंथ. 31 मे रोजीचा चेक 1 जून रोजी सादर केल्यास तो किती महिने वैध असेल? आन्सर आहे 3 महिने, फर्स्ट. नेक्स्ट, 11th, विच वन इज अ एक्झाम्पल ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह डिलिव्हरी ऑफ गुड्स. मालाच्या सांकेतिक डिलिव्हरीचे उदाहरण कोणते आहे? आन्सर आहे थर्ड, ट्रान्सफर ऑफ डॉक्युमेंट्स ऑफ टायटल, हक्क दस्तऐवजाचा हस्तांतर. नेक्स्ट, 12th, इन कंपनी अकाउंट प्रीमायसेस ऑन इश्यू ऑफ शेअर इज शोन अंडर. कंपनी खात्यात शेअर्सवरले प्रीमियम कोठे दर्शवले जाते? आन्सर आहे सेकंड, रिझर्व अँड सरप्लस, राखीव निधी व अधिकतम. नेक्स्ट, 13, विच प्रिन्सिपल सजेस्ट रेकॉर्ड असेट ॲट ॲक्विजिशन प्राइस. मालमत्ता विकत घेतल्यावर किमतीवर नोंद व्हावी हे कोणते तत्व सुचवते? आन्सर आहे थर्ड, हिस्टोरिकल कॉस्ट, ऐतिहासिक किंमत. नेक्स्ट, 14, इनपुट टॅक्स क्रेडिट ऑन कॅपिटल गुड इज. भांडवली वस्तूवरील इनपुट टॅक्स क्रेडिट हे. आन्सर आहे थर्ड, अवेलेबल फुल्ली इन द इयर ऑफ परचेस, खरेदी वर्षातच पूर्णपणे मिळते. नेक्स्ट, 15, इन ऑडिट टर्म अँड एम्फासिस ऑफ मॅटर पॅराग्राफ इज यूज्ड व्हेन. ऑडिटमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यावर भर अनुच्छेद केव्हा वापरतात? आन्सर आहे थर्ड, ऑडिटर वॉन्ट्स टू ड्रॉ अटेन्शन टू सिग्निफिकंट डिस्क्लोजर, महत्त्वाच्या प्रकटीकरणामध्ये लक्ष वेधण्याचे असते तेव्हा. तसंच बघा, मॉक टेस्ट PDF अवेलेबल आहे, कंप्लीट मॉक टेस्ट आहे, IBPS पॅटर्न विथ कंप्लीट सोल्युशन्स. ठीक आहे, त्याची प्राइस आहे 150. ज्यांना पण PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून PDF तिथनं तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट आहे 16, कन्वर्जन कॉस्ट इक्वल्स टू डायरेक्ट लेबर प्लस
मीन्स रूपांतरण खर्च इक्वल्स टू थेट मजुरी प्लस काय असते फॅक्टरी ओव्हरहेड कारखाना अधिलिखित खर्च. नेक्स्ट 17 ॲज पर कंपनीज ॲक्ट द टर्म फायनान्शियल इयर इन केस ऑफ इंडियन कंपनी एंड्स ऑन. कंपनी कायद्यानुसार भारतीय कंपनीचे आर्थिक वर्ष केव्हा संपते. आन्सर आहे 31 मार्च. ठीक आहे. नेक्स्ट 18 ऑडिट वर्किंग पेपर आर प्रॉपर्टीज ऑफ. ऑडिट कार्यपत्रके कोणाच्या मालमत्ता असतात. तर आन्सर आहे सेकंड ऑडिटर लेखा परीक्षक. नेक्स्ट 19 वेन गुडविल इज रेज इन पार्टनरशिप बुक इट इज क्रेडिटेड टू. भागीदारी खात्यांमध्ये गुडविल उभारल्यास ती कोणाच्या खात्यात जमा होते. आन्सर आहे सेकंड ऑल पार्टनर्स कॅपिटल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. सर्व भागीदाराच्या भांडवल खात्यामध्ये. नेक्स्ट 20 अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कॅन बी ट्रान्सफर्ड बाय मेअर डिलिव्हरी इफ इट इज. एखाद्या परवलीच्या लिखाणावर हस्तांतरण फक्त संपूर्णतेने होतो तर जर ते असेल तर काय होतं. आन्सर आहे थर्ड बेरार इन्स्ट्रुमेंट असतो. ठीक आहे. नेक्स्ट 21 इन स्टँडर्ड कॉस्टिंग अ मटेरियल युसेज व्हेरियन्स कॅन बी फेवरेबल वेन. मानक खर्च पद्धतीत सामग्री वापर विचलन लाभदायक केव्हा असते. आन्सर आहे थर्ड ॲक्च्युअल युसेज लेस दॅन स्टँडर्ड युसेज. प्रत्यक्ष वापर लेस दॅन मानक वापर तेव्हा. 22 LLP आर गव्हर्न बाय विच मिनिस्ट्री. LLP कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली येते. आन्सर आहे MCA मीन्स कंपनी व्यवहार मंत्रालय. नेक्स्ट 23 विच बुक इज यूज टू रेकॉर्ड क्रेडिट सेल्स ओनली. फक्त उधारी विक्री नोंदवण्यासाठी कोणते खाते वापरले जाते. आन्सर आहे थर्ड सेल्स बुक विक्री खाते. नेक्स्ट 24 अंडर इन्कम टॅक्स इफ रिटर्न इज फिल्ड आफ्टर ड्यू डेट लॉस अंडर हाऊस प्रॉपर्टी. बघा कर कायद्यानुसार जर रिटर्न उशिरा भरला तर गृह मालमत्तेवरील तोटा किती. आन्सर आहे सेकंड कॅन बी कॅरी फॉरवर्ड पुढे नेला जाऊ शकतो. नेक्स्ट 25 इन बॅच कॉस्टिंग इकॉनॉमिक बॅच क्वांटिटी इज कॅल्क्युलेट टू. बॅच खर्चात आर्थिक बॅच प्रमाण EBQ कशासाठी मोजले जाते. आन्सर आहे सेकंड मिनिमाइज सेटअप अँड कॅरिंग कॉस्ट. सेटअप व साठवणूक खर्च कमी करण्यासाठी. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. नेक्स्ट 26 अंडर द इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट अँड ॲग्रीमेंट मेड विदाउट कन्सिडरेशन इज. भारतीय करार कायद्यानुसार प्रतिफळाशिवाय केलेला करार हा काय असतो. आन्सर आहे थर्ड वॉइड अवैध. नेक्स्ट 27 द टाइम ऑफ सप्लाय इन रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम अंडर GST इज. GST मध्ये रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम मध्ये पुरवठ्याची वेळ कोणती. आन्सर आहे फर्स्ट डेट ऑफ पेमेंट ऑर इनवॉइस विच एव्हर इज अर्लियर. देयक किंवा पेमेंट पैकी जे लवकर ते. नेक्स्ट 28 अ बिल ऑफ एक्सचेंज नॉट एक्सेप्टेड बाय ड्रॉई इज कॉल्ड. ज्याला ड्रॉईने स्वीकारले नाही अशी हुंडी पत्र म्हणतात. आन्सर आहे डिसहोनर बिल अवमानित बिल. नेक्स्ट 29 विच अकाउंटिंग कन्सेप्ट रिक्वायर दॅट प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेट बी मेड. संदिग्ध थकबाकीकरिता तरतूद कोणत्या संकल्पनेनुसार करावी लागते. आन्सर आहे फर्स्ट कन्झर्वेटिझम सावधगिरी. नेक्स्ट 30 इन्कम ऑफ मायनर चाइल्ड इज इन्क्लुडेड इन. अल्पवयीन मुलाचे उत्पन्न कोणाच्या उत्पन्नात समाविष्ट केले जाते. आन्सर आहे लास्ट पॅरेंट विथ हायर इन्कम. जास्त उत्पन्न असलेल्या पालकाच्या रिटर्नमध्ये. तसंच बघा रिव्हिजन बेस्ड PDF MCQs अवेलेबल आहे ज्याची प्राइस आहे 200 आणि याच्यामध्ये 3500 प्लस MCQs कवर आहे. ज्यांना पण ही PDF हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे इथे मेसेज करून तुम्ही PDF परचेस करू शकता. नेक्स्ट 31 डेप्रिसिएशन अंडर कंपनी ॲक्ट इज कॅल्क्युलेटेड युजिंग. कंपनी कायद्यानुसार घसारा कशाच्या आधारावर मोजला जातो. आन्सर आहे युजफुल लाईफ मेथड उपयोगी आयुष्य. नेक्स्ट 32 द टर्म अनपेड सेलर इन्क्लूड. थकीत विक्रेते यामध्ये कोण समाविष्ट असते. आन्सर आहे थर्ड वन हू रिसिव्ड पार्टिशियल पेमेंट. ज्याला अंशतः पेमेंट मिळालेले असेल तो. नेक्स्ट 33 विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड अ कॅपिटल एक्सपेंडिचर. खालीलपैकी कोणता भांडवली खर्च मानला जात नाही. आन्सर आहे थर्ड रिपेअर ऑफ ओल्ड मशीन. जुन्या मशिनीची दुरुस्ती. नेक्स्ट 34 मॅनेजमेंट ऑफ पेएबल इन्व्हॉल्व एक्सेप्ट. देय व्यवस्थापनात खालीलपैकी काय समाविष्ट नाही. आन्सर आहे थर्ड टॅक्स सेव्हिंग थ्रू डोनेशन. देणगीद्वारे कर बचत.
नेक्स्ट 35 अन ऑडिट प्रोग्राम इज, ऑडिट प्रोग्राम म्हणजे काय? तर आन्सर आहे सेकंड, अ लिस्ट ऑफ ऑडिट प्रोसिजर, ऑडिट प्रक्रियेची यादी. नेक्स्ट 36 वेन अ चेक इज क्रॉस इट मीन्स, चेक क्रॉस केल्याचा अर्थ काय? तर आन्सर आहे सेकंड, पेएबल ओनली थ्रू अ बँक, केवळ बँकेतूनच देय. नेक्स्ट 37 अंडर कॉस्ट अकाउंटिंग स्क्रॅप इज, खर्च लेखांकनानुसार स्क्रॅप म्हणजे काय? तर आन्सर आहे थर्ड, रिड्युसिबल मटेरियल विथ मायनर व्हॅल्यू, थोड्याशा किमतीचा अवशेष. नेक्स्ट 38 इंटरेस्ट ऑन कॅपिटल इन पार्टनरशिप इज कॅल्क्युलेटेड ऑन, भागीदारीतील भांडवलावरील व्याज कशावर आधारित असते? तर आन्सर आहे फोर्थ, टाइम वेटेज कॅपिटल, वेळ आधारित भांडवल. नेक्स्ट 39 इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर अंडर जीएसटी मस्ट कलेक्ट टीसीएस ॲट, जीएसटी अंतर्गत ई कॉमर्स ऑपरेटरला किती टक्के टीसीएस जमा करावा लागतो? तर आन्सर आहे सेकंड, 1%. नेक्स्ट 40 अ जॉइंट प्रोडक्ट कॅन बी डिस्टिंग्विश फ्रॉम अ बाय प्रोडक्ट बेस्ड ऑन, संयुक्त उत्पादन व उपउत्पादन यामधील फरक कशावर आधारित आहे? तर आन्सर आहे थर्ड, इंटेंट ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाचा उद्देश. नेक्स्ट 41 इफ स्टॉक इज अंडर व्हॅल्यूड इन ओपनिंग द इफेक्ट ऑफ करंट इयर प्रॉफिट विल बी, जर सुरुवातीचा साठा कमी दाखवला असेल तर चालू वर्षाच्या नफ्यावर काय परिणाम होईल? तर आन्सर आहे सेकंड, ओव्हरस्टेटेड, नफा अधिक दाखवला जाईल. नेक्स्ट 42 डिडक्शन अंडर सेक्शन एटीजी आर नॉट अलॉट फॉर, एटीजी अंतर्गत देणगी कपात कुणासाठी दिली जात नाही? आन्सर आहे फोर्थ, डोनेशन इन काइंड, वस्तुरूप देणगीमधून दिली जाते. नेक्स्ट 43 ट्रायल बॅलन्स फेल्स टू डिटेक्ट, ताळमेळ पत्र खालीलपैकी कोणते चूक ओळखू शकत नाही? आन्सर आहे फोर्थ, एरर ऑफ प्रिन्सिपल, तत्वांची चूक. नेक्स्ट 44 द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज, खर्च लेखांकनाचा मूळ उद्देश कोणता आहे? आन्सर आहे थर्ड, कॉस्ट ॲज सर्टन अँड कंट्रोल, खर्च ठरवणे व नियंत्रण. नेक्स्ट 45 अ की फीचर ऑफ एलएलपी इज, एलएलपीची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहे? तर आन्सर आहे फर्स्ट, परपेच्युअल सक्सेशन, अखंड वारसा. नेक्स्ट 46 इन बँक ऑडिट एव्हरग्रीनिंग ऑफ लोन रेफर्स टू, बँक लेखा परीक्षणात एव्हरग्रीनिंग ऑफ लोन म्हणजे काय? तर आन्सर आहे फर्स्ट, फ्रेश लोन टू रिपे एक्झिस्टिंग एनपीए, विद्यमान एनपीए भरून काढण्यासाठी नवीन कर्ज. नेक्स्ट 47 विच स्टेटमेंट इज फॉल्स अबाउट ॲडव्हान्स टॅक्स, ॲडव्हान्स कर संदर्भात चुकीचे विधान कोणते आहे? आन्सर आहे फर्स्ट, पेड बाय सॅलरीड एम्प्लॉई ओनली, फक्त पगारधारांनी भरायचा असतो, हे फॉल्स स्टेटमेंट आहे. बघा, अप्लिकेबल इफ लायबिलिटी एक्सेड 10,000 पेड इन इन्स्टॉलमेंट अँड फेल्युअर इनव्हाइट इंटरेस्ट, हे सगळे ट्रू असतात. नेक्स्ट 48 अँड ओव्हरहेड ॲब्झॉर्प्शन रेट इज अप्लाइज टू, ओव्हरहेड शोषण दराचा उपयोग कशासाठी होतो? तर आन्सर आहे सेकंड, चार्ज फॅक्टरी ओव्हरहेड, कारखाना ओव्हरहेड लावण्यासाठी. नेक्स्ट 49 द टर्म ॲमोरटायझेशन इज असोसिएटेड विथ, ॲमोरटायझेशन हा शब्द कुठे वापरला जातो? आन्सर आहे सेकंड, इनटँजिबल ॲसेट, अमूर्त मालमत्ता. नेक्स्ट 50 द अकाउंटिंग स्टँडर्ड रिलेटेड टू बॉरोइंग कॉस्ट इज, कर्ज खर्चाशी संबंधित लेखा मानक कोणते आहे? आन्सर आहे थर्ड, AS 16. तसंच बघा, अकाउंट्स ऑल इन वन PDF अवेलेबल आहे, मॉक टेस्ट PDF आहे, प्रॉब्लेम बेस्ड फॉर्म्युला बेस्ड PDF आहे आणि रिव्हिजन PDF सुद्धा अवेलेबल आहे. यांच्या प्राइजेस दिलेल्या आहे. ज्यांना पण या PDF हव्या असतील व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इथे मेसेज करून PDF तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.